जय सच्चिदानंद. बोला. मला क्रोध खूप येतो. कुणाचा येतो? कोणी कोणी मुद्दामून मारलं तर. म, मुद्दामून मारलं तर म्हणजे तुम्ही काही करत नाही त्यावेळी. काही करतो. काही तुम्ही काही खोडी केली असेल. हो. हा, म्हणूनच त्याने तुम्हाला मारलं. म्हणजे खोडी काढली होती. आधी काय घडलं आधी सांगा मला. त्याने आधी मारलं ते फर्स्ट आहे. अरे हा, त्याने मारलं आधी. कधी कोणी असंच मारायला येतं का? नाही, काहीतरी आपलं चुकलं असलं पाहिजे. आणि क्रोध कधी येतो? जर आपली मनमानी झाली नाही तर क्रोध येतो. पण मनमानीच करणं सोडलं तर मग क्रोधही निघून जाईल. कोणी तुमच्यावर क्रोध केला तर आवडेल का तुम्हाला? नाही. तर मग आपण इतरांवर क्रोध का करायचा? आणि तुम्हाला समजावून सांगून काम केलेलं आवडेल का? मग क्रोधाने समजावून सांगितलं तर आवडेल? समजावून सांगितलं तरच आवडेल ना? हा. मग तुम्हीही समजावून सांगा. बोला, का क्रोधाने दुःख द्यायचं? तुमची तर इच्छा नाहीये ना क्रोध करायची? नाहीये. तर मग प्रतिक्रमण करा. हे हा. दादा भगवान, माझी चूक झाली, मी समजुतीने वागेन, कोणालाही दुःख देणार नाही, मला शक्ती द्या. लक्षात हा. ठेवा. ठीक आहे. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न असा आहे की काही लोक असे म्हणतात की तू काम नाही करत, तुला काही समजत नाही. मग मला फार राग येतो आणि मी त्यांना उलटे बोलते आणि मग थोड्या वेळानंतर मला वाईट वाटतं की मी त्यांना खूप उलटं बोलले. आता मला काय करायला हवं? विचारायचं, त्यानं कोणतं काम नाही केलं मला सांगा, मी लक्षात ठेवीन. तर तुला ते समजत म्हणतात नाही, मग कोणती गोष्ट मला समजत नाही, तुम्ही मला समजावा. थोडं प्रेमाने त्यांना विचारायचं. आणि जे काम होणार नसेल, त्यातले जाणकार असतील, त्यांना आपण विचारायचं, आपण शिकून घ्यायचं. त्यामुळे आपलं कामही होईल आणि नवीन शिकायलाही मिळेल. समजेलही. आपल्याला विचारण्यामुळे काही नवी समजही मिळेल. आपण का रागवायचं, अपसेट का व्हायचं? थँक्यू पूज्यश्री. रागावल्यानंतर पुन्हा पश्चाताप करावा लागतो. म्हणून जास्त रागवायचंही नाही, मग पश्चातापही करावा नाही लागणार. शिवाय त्या पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायचा, विचारायचं त्यांना, मग सॉल्युशन सुद्धा मिळेल. समजतंय आता तुम्हाला? हां. जय सच्चिदानंद. बोला. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष. तुमचं नाव काय? अरिहंत पटेल. मोक्ष. तुम्हाला सुख आवडतं का दुःख आवडतं? सुख. टेम्पररी सुख चालेल का परमनंट सुख असायला हवं? परमनंट. मग परमनंट सुख, त्याचंच नाव मोक्ष. याच देहात, याच संबंधात, व्यवहारात राहूनही कोणत्याही परिस्थितीत कोणतीही व्यक्ती आपल्याला दुःख देऊ शकत नाही. ती व्यक्ती भलेही दुःख देत असेल, पण दुःखाचा स्पर्श नाही होत. आपल्याला तेवढी समज आली की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत दुःख होत नाही, तर मग तिथेच आपल्या मोक्षाची सुरुवात झाली. समजतंय आता तुम्हाला? हा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा दादा भगवान या सूरज स्टेशनवर बसले होते ना, तेव्हा त्यांना सारी दुनिया दिसली होती. पण त्यांनाच का? त्यामागे काही वैज्ञानिक कारण होतं का? कित्येक जन्मांपासूनची त्यांची इच्छा होती. जगाची वास्तविकता काय आहे? इतर लोकांना हे वास्तवाचं ज्ञान द्यायचं होतं की संसारात राहूनही का चिंता, काळजी, दुःख आहेत. मग दुःखांपासून मुक्ती कशी मिळवायची, अशी त्यांची भावना होती. साऱ्या दुनियेला अशी काहीतरी समज प्राप्त व्हायला हवी, असं काहीतरी ज्ञान प्राप्त व्हायला हवं, ज्यामुळे तमाम दुःखांपासून मुक्ती मिळेल. म्हणजे अशी भावना होती जन्मजन्मांपासून. या जन्मात त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं. आणि हे ज्ञान असं होतं की आज हजारो लोक हे ज्ञान प्राप्त करतात, लाखो लोक. आणि हे ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांना अशी समज प्राप्त होते की दुःखांपासून, चिंता, टेन्शन, आधी व्याधी उपाधीमध्येही समाधीत राहू शकतात. तर दादाजींची हीच भावना होती, म्हणून त्यांना हे ज्ञान प्रकट झालं. निसर्गाचा नियम आहे, ज्यांची भावना असेल, सिन्सिअरली भावना असेल, कोणताही विरोधाभास नाही, कॉन्ट्राडिक्शन नाही, स्वार्थ किंवा बुद्धी नाही ज्याच्या मागे, मनापासून इच्छा असेल, तर त्याला ते प्राप्त होतच होतं. तेच दादाजींना प्राप्त झालं. मला निरुमांसारखी बनायचे, मी कशी बनेन? काय नाव आहे तुमचं? प्रज्ञा. प्रज्ञा. तर निरुमांनाच म्हटलं जायचं. निरुमाच आहे प्रज्ञेचं स्वरूप. नाव प्रज्ञा आहे. गुणधर्मही प्रज्ञेसारखे चालत तर निरुमा आणि तुमच्यात काही फरक नाही राहणार.
निरुमा कशा बनणार? मग त्याची सुरुवात कुठून कराल? कुणालाही दुःख द्यायचं नाहीये. मनाने, वाणीने, वर्तनाने आणि भावना अशी ठेवायची की मला भेटलेल्याला मी सुख देईन, दुःख देणार नाही. हे जमेल का तुम्हाला? हां. आणि सत्संगात येत राहायचं. त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. काय? जय सच्चिदानंद. आणखी काही विचारायचं आहे का? नाही. ठीक आहे. निकिता कुमारी, झारखंड. बोला. जेव्हा पहिल्यांदा दुःख आपल्याला होतं, त्याच्यानंतर सुख आपल्याला मिळतं, तेव्हा खूपच आवडतं. पण आपल्याला जेव्हा मोक्ष मिळतो तेव्हा सुखच मिळतं, तर मग बोर नाही का होत आपण? नाही होणार. म्हणजे हे असं बोर होण्याचं कारण काय आहे? मन आहे, देह आहे, त्याला व्हरायटी लागते. आणि तुम्ही जे म्हणताय ना की बोर होऊ, पण नाही. आपण कधी पिक्चर बघायला गेलायत का? हां. आता सिनेमात एका सीन नंतर दुसरा येतो, दुसऱ्यानंतर तिसरा येतो, त्यामुळे बघायला मजा येते की नाही? हां. पण 3 तासांनंतर समाप्त. तशी या दुनियेतली सिनरी, साऱ्या जगातली सिनरी निरंतर बघत राहायची. निरंतर परिवर्तनशील जगत आहे, त्याच्याकडे बघण्यात, जाणण्यात खूप खूप परमानंद आहे. आता बोर कधी होतो आपण? म्हणजे एकच तेच नाही का, या स्टेजवर 10 मिनिटं नुसतं बसून ठेवलं, आता सुरू होईल, नंतर सुरू होईल, मग बाकीचे लोक उभे, आपणही बघतो काही चालू तर करत नाहीयेत, मग बोर होतो. पण एकदा चालू झालं की एक नंतर दुसरा सीन, तिसरा सीन, चौथा प्रोग्राम, 5वा प्रोग्राम, मग बोर होईल का तुम्हाला? नाही. हां. तसं साऱ्या दुनियेचं निरंतर परिवर्तन बघायला मिळेल. तसं ते निरंतर बघण्यात, जाणण्यात तर अनंत अनंत समाधी सुख आहे. म्हणजे तुम्ही शंका घेऊच नका बोर व्हाल म्हणून. दीपक भाई, मी आपल्याला हे विचारू इच्छिते की तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही प्रतिक्रमण करता? आपण म्हणजे मी दीपकडून खूप होतात. दीपकला सांगायचं, भाऊसाहेब प्रतिक्रमण करा. त्यात काही हरकत नाहीये ना? नाही. बस तर मग. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. जेव्हा कोणी मला रागावताना मला खूप दुःख होतं. काय नाव आहे तुमचं? मेधा ठाकूर, भोपाल. कोणी रागावतं तेव्हा दुःख होतं. हां. आणि रागावतं कशासाठी? काही चुका करता का तुम्ही? हां. मग तुम्ही चुका करणं बंद करा. करायचं की नाही? तसे तर माहित असतं की चूक होतीये तरी असे घडते. तर मग चुकांचं प्रतिक्रमण करा. कोणी ओरडलं तर आपण समजायचं की हे चुका सांगतायत, चुका धुवून टाकायचा मार्ग सांगतायत. ओरडलं तर चुका करण्याच्या भावनेला तडा जाईल. मग कोणी रागावलं तर आपण चुका करण्यापूर्वी जागृती ठेवायची की नाही, हे बरोबर आपण करतोय, ते बरोबर सांगतायत, अशी चूक करायची नाहीये, असा मी निश्चय करतोय, आपलं म्हणणं बरोबर आहे, मी ध्यानात ठेवेन, स्वीकार करायचा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. दीपक भाई, माझ्याकडनं ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही. ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही? कोणत्या गोष्टीत? म्हणजे कोणाबरोबर संघर्षाचा प्रसंग येतो तेव्हा. समोरच्याच्या मदतीसाठी करायचे का तुमच्या सेफ साईडसाठी करायचे ऍडजस्टमेंट? समोरच्याच्या मदतीसाठी. समोरच्याच्या मदतीसाठी कुठे करायचे? तुम्हाला सुखी व्हायचंय त्यासाठी ऍडजस्टमेंट करायची, आपल्या सेफ साईडसाठी. पण ते माझ्याकडनं नाही मग होऊ शकत. त्यामुळे आपण दुःखी होणार त्या संघर्षात, नाही का? भिंतीला डोकं आपटलं गेलं तर नुकसान कोणाचं होणार आहे? भिंतीचं नुकसान होईल का आपलं नुकसान होईल? आपलं. म्हणून आपण टकराव टाळला तर आपला फायदा आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण सुखी होण्यासाठी, आपली सेफ साईड करण्यासाठी संघर्ष टाळायचा. इतरांचं काही नुकसान नाही होणार, आपलं नुकसान होईल. आपण संघर्ष टाळला तर आपलं नुकसान होणारच नाही. म्हणजे जेव्हा ही समज आपल्याकडे असेल, आपल्या डोक्यात असेल की बघा यांच्याबरोबर ॲडजस्टमेंट केल्याने मला शांतता लाभेल, तेव्हा मग तुम्ही आरामात ॲडजस्टमेंट घेऊ शकाल. त्यांच्या सुखासाठी नाही, आपल्या सुखासाठी. निश्चय करा. आणि दादाजी काय म्हणतात की समोरच्याला टक्कर द्यायची नाही, उलट तो कितीही आपल्याला त्रास देत असेल, नुकसान करत असेल तरी आपण ॲडजस्टमेंट करत राहायची. त्यामुळे आपली शक्ती वाढेल आणि त्याच्या अंतरंगात वसलेल्या शुद्धात्मा आपल्यावर खुश होईल, आनंदी होईल, आपल्याला कृपा लाभेल भगवंतांची. म्हणजे दोन्ही बाजूनी नुकसान नाहीये ॲडजस्टमेंट केल्यामुळे. समजतंय आता? जय सच्चिदानंद दीपक भाई. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. अशिता तिवारी. बोला. माझ्या 2 मैत्रिणी आहेत. त्यातली एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला अजिबात आवडत नाही. म्हणजे दोघी एकमेकींना अजिबात आवडत नाहीत. आणि मला दोघींबरोबर मैत्री करायची आहे. पण जर एकी बरोबर असेल तर दुसरी म्हणते की तू तिच्याच बरोबर राहा, माझ्याशी बोलू नको. आणि जर मी दुसरी बरोबर असेल तर ती पहिली म्हणते की आता तू तिच्याच बरोबर राहा.
मी त्या दोघींसाठी खूप प्रतिक्रमण करते की म्हणजे तुम्ही दोघी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही दोघी मला माफ करा. त्या दोघींना समोरही सांगितले की जर मला माझी चूक असेल तर मला सांगा, मी मदत करते, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पण त्या दोघी काही ऐकतच नाहीत. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण म्हटलं की तुम्ही मला गिफ्ट नका देऊ, की फक्त तुम्ही दोघी माझ्या बेस्ट फ्रेंड व्हा. पण त्या दोघी अजिबात तसा प्रयत्न नाही करत. साऱ्या क्लासमध्ये 3च मुली आहेत का? नाही, पण त्याच दोघी मला आवडतात. पण बघा, एवढी भांडणं करतात त्या तुम्हाला आवडतात? एकमेकींवर जळतात, ईर्ष्या करतात, निगेटिव्ह बघतात. नाही, पण चांगली माझे तर भावना चांगली आहे आपली, पण ही प्रवृत्ती आहे. मी त्यांना काय, बघा तुम्हाला काय सांगताय, तू तिच्याशी मैत्री तोडून टाक, नाहीतर मग मी तुझ्याशी बोलणारच नाही, तिच्याशी मैत्री ठेवलीस तर. एवढी ईर्ष्या. एकच गोष्ट सांगायची आता, तुम्ही कोणत्या येतेत शिकता तुम्ही? 8th. आता आणखी किती वर्ष बरोबर असाल? पुढची 2 वर्ष, नंतर कॉलेजला येस. जाल. हां. मग या 1-2 वर्षांसाठी आपण का भांडायचं, का रागद्वेष करायचे? आपण बरोबर काय घेऊन जाणार आहोत? प्रेमाने राहा, आनंदात राहा. एकमेकांच्या का चुका काढायच्या, एकमेकींबद्दल का ईर्ष्या, का वाईट बघता? प्रेमाने राहायचं. आणि मला सर्वांचीच नाही, फ्रेंडशिप तुम्ही तर करायची आहे. सगळ्यांशी चांगले वागता. त्या दोघींना सांगायचं, इथून काय घेऊन जाणार आहात? काय एकमेकींशी द्वेषभाव करायचा? त्याने काय सुख मिळणार आहे? आमची इच्छा आहे नाही. की आपण प्रेमाने राहूया. त्यांना सांगायचं की माझी इच्छा नाही आहे की तुम्ही एकमेकींचे दोष पाहावेत. आणि पुढचं बोलायचं असेल तर मग हे सांगायचं, तुम्ही इथे आपल्या क्लासमध्ये मुलींशी, बरोबरच्या मैत्रिणींशी ॲडजस्टमेंट करू शकत नसाल तर मम्मीबरोबर ॲडजस्टमेंट करायची, संसारात कित्येकांबरोबर करावी लागेल. इथूनच सुरुवात करा. काय चुका दिसत आहेत एकमेकींच्या, चुका काढून टाका आणि प्रेमाने राहूया. जरा बरोबर आहे. समजावून बघा, नाहीतर मग मौन बाळगा. दोघींबरोबर फ्रेंडशिप करत राहायची. त्यांच्याशी भांडण होत असेल तर आतील शुद्धात्म्याला प्रार्थना करा, एकमेकांना सच्ची समज मिळावी. एकमेकींशी भांडण करू नये, प्रेमाने राहावं, प्रार्थना करून सोडून द्यायचं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. कधी कधी मित्रांशी शाळेत भांडण होतं आणि मग कधी कधी बाहेरच्यांशी. आता मित्रांशी भांडण होतं तेव्हा ते त्यावेळी कळत नाही की आपलं भांडण झालंय, आपली चूक आहे. पण हे नंतर कळतं की आपली चूक होती. मग प्रतिक्रमण करत करत एवढा पश्चाताप होतो की मग कधी कधी असं वाटतं की एकदमच नाही, चूक न करण्याचा निश्चय करा आणि पुन्हा मित्राशी जाऊन बोलायचं, त्याच्याशी, सॉरी माझी चूक झाली, आपण मित्र राहूया, खेळूया परत. नाही, ते एकमेकांना तर मग- त्रास द्यायचा नाही, नाही, ते पुन्हा तर मैत्री चालू ठेवा. अर्ध्या तासात फ्रेंडशिप होते. बस. पण आता एवढं वाईट वाटते की नाही, आता वाईट वाटेल आणि नंतर दुःखानंतर काय करणार, निश्चय करायचा, अशी चूक पुन्हा पुन्हा करायची नाहीये, असा निश्चय करायचा. पश्चाताप केला तर पश्चातापावर थांबायचं नाही, पुढे जाऊन प्रत्याख्यान करायचं. नाही, अशी चूक आता नाही करायची. कुठे चूक झाली, मग मी असं केलं, त्याने तसं केलं. तर अशा वेळी आपण जागृत राहायचं, प्रेमाने आपण व्यवहार करायचा. एवढी जागृती आली तरी ठीक आहे, चूक झाली आहे, पण चूक झाल्यानंतर पुढे हे करायचं प्रत्याख्यान. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. हे दादा भगवान, मला अशी शक्ती द्या, अशा चुका होऊ नयेत आणि प्रेमाने मी हे चांगलं निभावेन. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई बोला. माझा प्रश्न असा आहे की माझे सारे फ्रेंड्स फक्त मला चिडवत राहतात. मी त्यांच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे ना, म्हणून मी त्यांच्यासमोर काही करूच शकत नाही. मग मी काय करायला पाहिजे? काही नाही, चिडवण्याचा काहीच परिणाम होऊ देऊ नका. त्यांना मजा वाटते, आपणही हसायचं, काय झालं म्हणायचं. आपण दुःखी झालो, अपसेट झालो तर ते जास्त चिडवतील. पण दुःखी झालो नाही, हसत राहिलो, त्याचबरोबर नॉर्मल व्यवहार करत राहिलो तर मग त्यांना मजा नाही वाटणार आणि मग चिडवणं बंद करतील. समजा मी दोरी ओढतोय आणि तुम्ही ओढलीत तर मजा येईल ना, पण मी सोडून दिली तर ओढण्यात मजा येईल का तुम्हाला? मग नाही. तुम्हाला खेचण्यात मजा केव्हा येईल? मी पकडून ठेवली असेल तर. तुम्ही सैल सोडा आणि सोडून द्या. काय म्हणायचंय, चला मजा करूया, आनंदात राहूया, परिणाम होऊ द्यायचा नाही, अपसेट नाही व्हायचं, चिडायचंही नाही, असं काहीतरी ठरवायचं. कोणी म्हटलं की तुला अक्कलच नाही तर दुःख होईल का? आवडेल तुला दुःख का? तुम्हाला सगळी अक्कल आहे भरपूर, सगळ्या प्रकारची. नाही, तेवढी पण नाही. हजारो लाखो दुनियेतल्या करोडो गोष्टींची अक्कल आपल्याला आहे का?
म्हणून आधीच तू जे बोलतोस आधीच कमी आहे, यू आर करेक्ट. मग त्याला त्यात मजा नाही वाटणार चिडवण्यासाठी. तू बावळट आहेस, नालायक आहेस, तर म्हणायचं संसारासाठी नालायक आहे, मोक्षासाठी लायक आहे, यू आर करेक्ट. आपण कशाला वाईट पॉझिटिव्ह घ्यायचं गोष्टींना, आनंदात राहायचं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद बोला. दीपक. माझा प्रश्न असा आहे की सारे लोक चरणविधी का वाचतात? काय नाव आहे तुमचं? मोनिष्ठा मीना. यासाठी वाचतात की चरणविधीमध्ये आत्म्याच्या गुणांची भजन आहे, आत्मस्वरूपात राहायची शक्ती मिळते, आत्मस्वरूपाची भक्तीही होते. शिवाय दादा भगवानांकडून आपण शक्ती मागतो की शुद्धात्म्यात कसं राहायचं, तसं निरंतर राहू शकू अशी शक्ती द्यावी, आणि आत्मरूप बनून आपण राहू शकतो अशी मला भक्तीची शक्ती द्यावी. असं दोन्ही यातून मिळतं. अहंकार, बुद्धी, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष सगळं समाप्त होईल आणि आत्मशक्ती प्रकट होईल. यासाठी चरणविधी असतो. समजतंय आता? हां. आपण सगळ्यांची काळजी घेता, मग तुम्ही स्वतःची काळजी का नाही घेत? असं का करता? आता सगळ्यांची काळजी यासाठीच घेतो की माझी तशी इच्छा आहे सगळ्यांना सुख शांती लाभावी, आणि इतर लोक माझी काळजीच घेतात, त्यामुळे मला माझी काळजी घ्यायला लागतच नाही. माझी काळजी सगळे लोक खूप जास्त घेतात माझ्यापेक्षाही. मला तर माझी काळजी, मी शुद्धात्म्याची, सगळ्यांच्या शुद्धात्म्याची काळजी घेतो. मोक्ष मार्गावर कसं पुढे जातील आणि संसारातल्या कुसंगापासून कसे वाचतील. पूज्यश्री जय सच्चिदानंद. माझा प्रश्न असा होता की आत्मा कुठून येतो? आत्मा हा विनाशी आहे का अविनाशी आहे? माहिती नाही. माहीत नाही. आत्मा अविनाशी आहे. अविनाशीची कधी व्युत्पत्ती होत नाही, कधी विनाशही होत नाही. आत्मा आहे आणि असणार, पण आत्मा आवरणवाला आहे. आवरण तुटतात आणि निरावरण झालं की तो परमात्मा भगवान म्हटलं जातं. आणि आवरण असलेला आत्मा त्याला जीवात्मा म्हटलं जातं. आत्मा आहे पण आवरण असलेला आत्मा आहे. ह्या पंचेंद्रियांनी संसारातले जे काही दिसतं, ही मुंगी किंवा झाडं, हे मांजरी, कुत्री सगळे आहेत, त्या सगळ्यांच्या आतमध्ये आत्मा आहे. पण आवरण असलेलं, आवरणामुळेच 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय जीवाच्या रूपात राहावं लागतं त्यांना. समजतंय आता तुम्हाला? हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला खूप राग येतो. का? कुणावरती येतो? माझ्या भावावर. भाऊ कुठे आहे? तिकडे तिकडे बसलाय. बसलाय. भाऊ तुम्हाला त्रास देतो का तुम्ही भावाला त्रास देता? दोघे एकमेकांना. तर मग क्रोध नाही, तो खेळ खेळतोय असं समजायचं. क्रोध करायची गरज नाही, आपला भाऊ खेळतोय तुमच्याशी, आपण भावाशी खेळायचं. दुःख द्यायचं नाही. दुःख झालं तर दादा भगवानांकडे शक्ती मागायची. दादा भगवान, कोणालाही मी दुःख देऊ नये अशी मला शक्ती द्या, आणि प्रेमाने खेळायचं. काय? इकडे तक्रार नाही करायची, वडिलांकडे तक्रार नाही करायची. भाऊ त्रास देतो, तो खेळतो म्हणून आनंदाने खेळायचं. बरोबर आहे ना? जय काय नाव आहे सच्चिदानंद. तुमचं? आर्य अरुण शुक्ला. दादा भगवानांच्या असीम जय जयकारकाचा काय अर्थ आहे? हे अभ्यासाच्या वेळी म्हणण्याचं काय कारण आहे? काय फायदा आहे त्यामुळे आर्याचा? दादा भगवान म्हणजे अंतरंगातील आत्म्याला पोहोचतं, आणि आत्म्याकडे अनंत ज्ञान आहे, अनंत सुख आहे, अनंत शक्ती आहे. म्हणून आपण म्हटल्याने आत्म्याची भक्ती होते. आवरणं तुटतात. आवरणं तुटल्यामुळे ज्ञान प्रकट होतं, शक्ती प्रकट होते. त्याचा संसार व्यवहारातही फायदा होतो. आपल्या अभ्यासातल्या एकाग्रतेसाठी शक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते, सगळं लक्षात राहतं, विचारांमध्ये मुरतं, ग्रास्पिंग होतं, चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो. आणि हे दादा भगवान म्हणजे अंतरंगातल्या शुद्धात्म्याला, त्यालाच पोहोचतं. समजतं ना आता तुम्हाला? पूज्यश्री जय सच्चिदानंद. निखिल दिल्लीवार. महाविद्या क्षेत्रात काय असतं? महाविद्या क्षेत्रात सिमंदर स्वामी भगवान आहेत. आणि जशी आपली दुनिया आहे, म्हणजे सारे रशिया, अमेरिका, इंडिया, आफ्रिका, अमेरिका, तशी ती पण मोठी दुनिया आहे. पण त्यात जसं आपल्याकडे भरत क्षेत्रात महावीर भगवान होते, तीर्थंकर भगवान, तसे त्या दुनियेतल्या सुद्धा एका क्षेत्रात सिमंदर स्वामी भगवान आहेत. आणि ते भगवान आज हजर भगवान आहेत. त्यांच्या दर्शनामुळेच केवल ज्ञान होतं,
त्यांच्या दर्शनामुळेच मुक्तीसुद्धा मिळते. तर या दर्शनासाठी आपल्याला इथून तिथे जायचं आहे, म्हणून अशी भावना आहे की आपण इथली सारी संसारी कार्य पूर्ण करावीत, राग द्वेष मोहातून मुक्त व्हावं, सिमंदर स्वामींच्या शरणी जावं, तिथून मुक्ती मिळावी. तिकडे सिमंदर स्वामीच राहतात का आणखी कोणी राहतं? खूप मोठी दुनिया आहे, पण तिकडच्या दुनियेत सिमंदर स्वामीचे आहेत. जसं आपल्या दुनियेत कृष्ण भगवान होते एकेकाळी, दुनिया पण होती आणि कृष्ण भगवानही होते, तसंच हेही भगवान आहेत आणि दुनिया पण आहे. पण या दुनियेत त्यांच्याकडे जो येतो, ज्ञानप्राप्ती करतो, मग मोक्षप्राप्ती शेवटी होते त्याला. तशी आपल्याला ही भक्ती, दादा भगवानांचं अनुसंधान होतं त्यांच्याबरोबर. पण आपल्याला ही आराधना करायची की ज्यामुळे आपण सुटायचं या संसारातून आणि शरणी जायचं आहे, इथून मुक्ती मिळवायची. समजते आता तुम्हाला हे? बर, हा. जय सच्चिदानंद. बोला. मी जे काही पाठ करतो ते लगेच विसरून जातो. काय काय पाठ करता आणि काय लवकर विसरून जाता? ज्याचा अभ्यास करतो टेस्टसाठी ते बघा, सगळं फारच तुमच्या लक्षात आहे. विसरून काय काय जातो विसरलात ते लगेच. सगळं लक्षात आहे. म्हणजे बघा, तुमची स्मरणशक्ती मुळात चांगली आहे. अगदी लक्षात आहे की हे सुद्धा विसरलो, ते विसरलो, हे सगळं लक्षात आहे. सगळं विसरलात, सगळं काही लक्षात आहे. ते बघा, दुसरं काही लक्षात राहतं का? टीव्ही सिनेमा बघता का टीव्हीवर? थोडं. हा, मग ते लक्षात राहत असेल की हे विसरता. ही स्मरणशक्ती आहे, आता ती इथे वापरायची गरज आहे. आता निश्चय करा, मी जो काही अभ्यास करेन एकाग्रतेनेच करेन. हे दादा भगवान मला एकाग्रतेने अभ्यास करायची शक्ती द्यावी, मग तुम्ही योग्य लक्षात ठेवू शकाल. कारण शक्ती तर आहे, पण इतर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर या विसरून जाऊ. म्हणून हा निश्चय केला तरीही लक्षात राहील. हां, दादा भगवानांकडे शक्ती मागून अभ्यास करायचा. धवल शर्मा, सिमंदर स्वामी कोण आहेत आणि दादा भगवानांच्या मनामध्ये त्यांचा विचार कसा काय आला? ते सिमंदर स्वामी भगवान आजचे हजर भगवान आहेत. आणि दादा भगवान जसे जैन धर्मातले लोक जो नोकार मंत्र म्हणतात, नमो अरिहंताणम, मग त्यांनी विचार केला की अरिहंत कोण आहेत आज? महावीर भगवान तर मोक्षास निघून गेले, नमो सिद्धाणम आहेत. म्हणजे आज अरिहंत प्रत्यक्ष तीर्थंकर असले पाहिजेत. तर भगवान महावीरांनीच सांगितलं होतं की 20 तीर्थंकर आहेत महाविद्या क्षेत्रात, 5 महाविद्या क्षेत्रामध्ये आज भगवान हजर आहेत. त्यातले सिमंदर स्वामी आपल्या भरत क्षेत्राच्या जवळ आहेत, जम्बूद्वीपमध्ये. तर त्या भगवानांच्या उपस्थितीत, त्यांच्या भक्तीने भरत क्षेत्रातील जीवांचं कल्याण होईल. त्यांना नमो अरिहंताणम अरिहंताणम भगवान त्यांना समजा आणि त्यांची भक्ती करा. आणि दादा भगवान त्यांना मोक्षाची इच्छा होती, जगत कल्याणाची इच्छा होती आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा होती, आध्यात्मिक विज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती. त्यांच्यासाठी सिमंदर स्वामी भगवानांच्या आशीर्वादाने त्यांना ही पुढची लिंक मिळाली. यांचे खूप मोठे उपकार आहेत भरत क्षेत्रातल्या जीवांवर. सिमंदर स्वामी भगवानांच्या कृपेमुळे हे आत्मज्ञान, हा मोक्षमार्ग आपल्याला प्राप्त झाला आणि दादा भगवानांच्या द्वारे हे विज्ञान खुलं झालंय. जेवढं आपण ज्ञानात राहू तेवढं त्याचं फळ म्हणजे सिमंदर स्वामींच्या शरणी पोहोचू आणि मोक्षगती मिळेल. समजते आता तुम्हाला? जय सच्चिदानंद दीपक भाई, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण इथे असतो ना, तेव्हा आपला व्यवहार सर्वांशी चांगला असतो. जेव्हा आपण घरी जातो तेव्हा सर्वांशी भांडण होतं. नाही, आता तुम्ही जी समज प्राप्त केली आहे ती समज हजर ठेवा आणि भांडण झालं तर प्रतिक्रमण करायचं आणि नंतर पुन्हा जाऊन प्रेमाने गोष्टी सुधारायच्या. मग माझी चूक झाली, आपण प्रेमाने राहूया, खेळूया, एकमेकांना दुःख द्यायचं नाही, इतरांनाही. आणि माझा दुसरा प्रश्न हा होता की आपण किती ऍडजस्ट नाही, पण आपण ऍडजस्टमेंट केल्यामुळे आपल्याला किती ऍडजस्टमेंट करायची? हा. एवढी ऍडजस्टमेंट करतो की ती खूप होते. हा, मग ऍडजस्टमेंट दुःख होतं. केल्यामुळे आपली शक्ती वाढते, आपला फायदा आहे आणि प्रेमाने सर्वांसोबत व्यवहार सुद्धा करू शकतो. म्हणजे ऍडजस्टमेंट 100% आपण स्वतःच करायचे. किती ती करायची बघा, ऍडजस्टमेंट? ती सगळी करा, ती खूप जेवढी होईल होते. तेवढी करा. आणि नसेल ऍडजस्टमेंट होत तर दादा भगवानांकडे शक्ती मागा, मला ऍडजस्टमेंट करायचे, मला शक्ती द्या, म्हणजे मी प्रेमाने सर्वांसोबत राहू शकेन. नियम काय आहे, तर मी जर ऍडजस्टमेंट घेतली तर त्यामुळे हळूहळू तुमच्यातही ऍडजस्टमेंट करायची भावना होईल. जय सच्चिदानंद. त्यामुळे त्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा तुम्ही. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. नमो वितरागायाचा अर्थ काय आहे? वितराग, ज्यांचे राग द्वेष क्रोध मान माया लोभ समाप्त झाले त्यांना नमस्कार करायचा. वितराग, रागद्वेष मोह सारे नष्ट झालेत, केवळ आत्म्यात राहतात, आत्मस्वरूपाने जगात वावरतात,
करुणाभाव सारा आत्म्यावरच असतो, वितरागी झालेत त्यांना नमस्कार करतो. समजते आता तुम्हाला? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपक भाई. हम्म. असं म्हणतात की आपल्या ह्या जन्मातल्या वाईट कर्माची फळं पुढच्या जन्मात मिळतात. आता ह्या जन्मात जर आपलं शरीर जळून राख होणार तर मग पुढच्या जन्मात त्याचं फळ कोणाला मिळणार? या शरीराची राख होते, पण शरीराच्या मालकाची थोडीच राख होते. त्याला दुसऱ्या जन्मात दुसरं शरीर प्राप्त होतं. आत्म्याला कोणतं दुःख होतं? आत्मा आणि शरीराच्या मध्ये तिसरी गोष्ट उभी असते, अहंकार. अहंकार अहंकार अहंकार. शरीराद्वारे कर्म बांधतो आणि जेव्हा शरीर सुटतं तेव्हा दुसरं शरीर अहंकार प्राप्त करतो आणि त्या शरीराद्वारे अहंकार कर्माची फळं भोगतो. म्हणजे तुम्ही आज काळा शर्ट परिधान करून भांडणं केलं तर दुसऱ्या दिवशी पांढरा शर्ट घातलात तर लोक तुम्हाला पांढरा शर्ट वाल्याला मारतील का सोडून देतील? अरे पांढऱ्या शर्टचं काय, तोच माणूस आहे, कपडे बदलून आलाय, मारा त्याला. म्हणजे असा तो कपडा बदली होतो पण स्वयं तोच आहे. समजताय ना आता? हो. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. प्रतिक्रमण कसे करतात? प्रतिक्रमण माफी मागायची. कोणाला दुःख दिलं गेलं त्याला अतिक्रमण म्हणतात. वाणीने, वर्तनाने किंवा विचाराने कोणालाही दुःख दिलं तर ते अतिक्रमण असतं आणि अतिक्रमण केलं गेलं तर माफी मागायची. भगवान, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. ते प्रतिक्रमण झालं. नाही का, इरेज करतात ना, चुकीचा शब्द लिहिला गेला आपण रबरने खोडून टाकतो आणि दुसरा शब्द लिहितो. तसंच प्रतिक्रमण मॅजिक इरेझर आहे. जय चुका धुवून सच्चिदानंद. टाकायचा. मी 2 दिवस आधी प्रश्न विचारला होता की माझं ना माझ्या भावाबरोबर कायम भांडण होतं, त्यासाठी काय करू? हां, भावाबरोबर प्रेमाने राहायचं. तो भांडण करायला लागला तरी आपण प्रेमाने राहायचं. विचारायचं काय म्हणायचं, चल आपण खेळूया. मोठा आहे की लहान आहे मोठा तुमच्यापेक्षा? आहे. हा, तर मग आरामात प्रेमाने बोलायचं आणि सांगायचं आपण भांडायचं नाही, तुला काय आणि हवं तो आहे, 10वीत आणि आहे. आपलं म्हणणं सोडून द्यायचं. तो खुश होईल, त्याला आनंद मिळेल, असं काहीतरी करायचं. हम्म. पण तो 10th मध्ये आहे. 10th मध्ये आहे. हं. हा, मग त्याचं त्याला सांगा exam. 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार कर, अभ्यास कर, चांगला रिझल्ट येईल. हम्म. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा दादा भगवानांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांनी ध्यान कसं लावलं होतं? ध्यान नव्हतं लावलं, त्यांची भावना होती. या जगाचं वास्तव जाणून घ्यायचं आहे आणि जगात सुखशांती पसरवायची आहे जगातल्या जीवांमध्ये. तर या भावनेतून सारं ज्ञान प्रकट झालं त्यांच्यात आणि उभं आयुष्य हेच पाहिलं, मला जो कोणी भेटेल त्याला दुःख द्यायचं नाही आहे, सुखच द्यायचं आहे. भलेही त्याला काही द्यावं लागलं तरी द्यायचं, त्याने काही त्रास दिला तरी त्याला मी सुखच देणार आहे. तर अशा भावनेतून त्यांना असं आध्यात्मिक ज्ञानही प्रकट झालं आणि त्यांच्या निमित्ताने हजारो लोकांचं कल्याणही झालं. ध्यान केलं नव्हतं, त्यांची भावना होती. असं कधी पद्मासनात बसून ध्यान नव्हतं केलं. त्यांनी मनात एकच ध्यान केलं की नाही, सगळ्यांना शांती मिळावी, लोकांपासून मुक्ती मिळावी, असा काहीतरी मार्ग काढायचा आहे, संसारात राहू नये, गृहस्थाश्रमींना मोक्ष मार्ग मिळावा अशी भावना केली होती. त्यामुळे तसंच घडलं. आणि दादा भगवानांच्या बालपणाबद्दल थोडी माहिती द्या ना आम्हाला. ते आहे ना, दादा भगवानांचं एक पुस्तक आहे, ते हे चित्रांचं बनवलंय ना, ते छोटंसं पुस्तक आहे, ते घेऊन जा. त्यात छोटे छोटे दादाजी छोटे होते तेव्हापासून आजवरची सगळी त्यांची वेगवेगळी स्टोरी बनवली आहे, चित्रकथा. त्या पुस्तकातून मिळेल सगळं तुम्हाला. काय ते पुस्तक वाचण्यासारखं आहे.